हॅलो एव्हरीवन, मी सदाशिव मोरे. आजच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आजचे आपले लेक्चर आहे हाईट अँड डिस्टन्स म्हणजे उंची व अंतर आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण की या टॉपिक एक्झाममध्येही प्रश्न येतात. शिवाय ज्या वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा व इम्पॉर्टंट टॉपिक आहे. या टॉपिकवर बरेच असे प्रश्न. उंची व अंतर याचा उपयोग कुठे होतो? तर त्रिकोणमितीचं उंची व अंतर हे काय रे ॲप्लिकेशन आहे. त्रिकोणमितीचा उपयोग करून आपण व्यवहारात इमारतीची उंची, पहाडाची उंची किंवा दोन बिंदूतील अंतर हे काढू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा की एक प्लेन रोड आहे, या रोडवर एक बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगची उंची जर आपल्याला काढायची आहे प्रॅक्टिकली न मोजता, तर एक मनुष्य इथे उभा राहून तिला जर पाहत असेल तर त्याचा बघण्याचा कोन वरून आपण त्या बिल्डिंगची हाईट काय कॅल्क्युलेट करू शकतो. हा काय त्रिकोणमितीचा एक फायदा आहे. ओके, आता उंची आणि अंतर यावरील उदाहरणे सोडविताना प्रामुख्याने दोन प्रकारच्या कोनांविषयी माहिती असणे काय असते रे आवश्यक असते. मग ते दोन कोन कुठले त्याच्याबाबत माहिती घेऊया. तर सगळ्यात पहिला कोन आहे तो उन्नत कोन किंवा अँगल ऑफ एलिव्हेशन. म्हणजे काय रे की ही एक क्षितिज समांतर पातळी आहे किंवा प्लेन रोड आहे समजा, आणि ऑब्झर्वर इथे उभा आहे. ओके, ऑब्झर्वर इथे उभा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जो उन्नत कोन आहे तो कसा दिसेल रे, त्याला असा राहील. म्हणजेच प्लेन रोडपासून आपण जर वरच्या दिशेने गेलो तर तयार होणारा अँगल हा कुठला असतो रे? अँगल ऑफ एलिव्हेशन किंवा उन्नत कोन असं आपण म्हणू शकतो. याचा एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा की ही एक प्लेन रोड आहे. या रोडवर जर एक मनुष्य इथे उभा आहे आणि त्याने आता जर एक समोर बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगशी तयार केलेला कोन त्याच्या डोळ्याद्वारा, याला काय म्हटलं जातं रे मग? अँगल ऑफ एलिव्हेशन. कारण की आपण प्लेन रोडपासून वरच्या दिशेने गेलो म्हणजे हा काय झाला रे? उन्नत कोन. उन्नत म्हणजे वर जाणारा कोन, याला काय म्हटलं जातं रे? अँगल ऑफ एलिव्हेशन. ओके, आता याची डेफिनेशन काय आहे की क्षितिज समांतर पातळीच्या वरच्या दिशेने पाहिले असता वस्तूचा डोळ्याशी जो कोन होतो त्याला काय म्हटलं जातं रे? उन्नत कोन. म्हणजे या फिगरमध्ये अँगल ए बी सी हा काय रे? उन्नत कोन आहे, बरोबर. आता नेक्स्ट अधः कोन किंवा अँगल ऑफ डिप्रेशन. म्हणजे काय रे की समजा हा काय रे क्षितिज समांतर पातळी आहे, एक प्लेन रोड आहे आणि समोर एक बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगवर एक मनुष्य उभा राहून खाली बघतोय. तर तयार होणारा कोन काय असेल रे? अँगल ऑफ डिप्रेशन. म्हणजे का रे? कारण की एका पॉईंटला जर उभे राहून आपल्याला खालच्या दिशेने जर बघावे लागत असेल तर तयार होणारा कोन काय म्हटला जाईल रे? अँगल ऑफ डिप्रेशन. आणि त्या उलट जर ऑब्झर्वरला जर एखादी वस्तू बघण्यासाठी वरच्या दिशेने बघावं लागत असेल तर त्याला काय म्हटलं जातं रे? अँगल ऑफ एलिव्हेशन किंवा उन्नत कोन असे म्हटले जाते. हा मेन फरक लक्षात ठेवायचा. डोळे आपण खालच्या दिशेने करून पाहतोय का डोळे वरच्या दिशेने करून पाहतोय, त्याच्यावरून अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन ठरतं. नेक्स्ट हाईट. हे बघा इथे मी अजून जास्त क्लिअर करून दिलं आहे या नोट्समध्ये. ओके, हा अँगल ऑफ डिप्रेशन अथवा डेव्हिएशन आणि इकडे काय रे? अँगल ऑफ एलिव्हेशन. आता अँगल ऑफ एलिव्हेशन बरोबर अँगल ऑफ डिप्रेशन होतो कधी?
जेव्हा अशी सिच्युएशन असेल, हा काय झाला रे अँगल ऑफ डिप्रेशन आणि हा काय झाला अँगल ऑफ एलिव्हेशन. म्हणजे जर अल्टरनेट अँगल थेरम जर आपण यूज केला तर त्या थेरमनुसार अँगल ऑफ डिप्रेशन इज इक्वल टू अँगल ऑफ एलिव्हेशन होऊ शकतो. असे न्यूमेरिकल पण आहेत. ओके. आता एक गोष्ट विशेषतः लक्षात घ्यायची की या टाईपचे न्यूमेरिकल येतात. तर या टाईपच्या न्यूमेरिकलमध्ये काय केलेलं असतं की समजा एक बिल्डिंग आहे, या बिल्डिंगपासून एक अँगल काय झाला आहे आधी तयार θ1 झाला आणि जर ऑब्झर्वर इथे जो होता त्या ऑब्झर्वरला इथे आणून त्याला सोडून दिला तर ऑब्झर्वरची नवीन पोझिशन काय ही आहे, बरोबर. ऑब्झर्वरची नवीन पोझिशन ही आहे. तर आता नवीन कोन काय होईल इथे तयार होईल. म्हणजे इथे कुठला अँगल तयार होईल θ2. तर θ1 आणि θ2 यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. जर एक शॉर्टकट लक्षात ठेवायचा की आपण जर या दिशेने जर गेलो तर θ1 पेक्षा θ2 काय असेल रे मोठा असेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे या साईडला जर गेले आपण तर अँगल काय होतो रे वाढत जातो आणि त्या उलट जर आपण या दिशेने गेलो तर अँगल काय होत जातो रे कमी होत जातो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हां, ओके, लक्षात राहील. पुन्हा एकदा सांगतो की या दिशेने जर गेले तर अँगल वाढत जाईल आणि या दिशेने गेले तर अँगल काय होईल कमी कमी होत जाईल. या म्हणजे पर्टिक्युलर केसवर खूप न्यूमेरिकल्स येतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. ओके, लक्षात ठेवा. आता या टाईपचे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज किंवा अँगल्सचे थेरम आहेत ते लक्षात घ्या. सगळ्यात पहिला थेरम येतो की 30, 60, 90 डिग्रीचा जो आपला अँगल असतो त्या अँगलमध्ये हा कोन जर 30 डिग्री असेल तर या 30 डिग्री समोरची साईड कुठली तर ती ए म्हणायची. या 60 डिग्री समोरची साईड काय म्हणायची a/√3 म्हणायची आणि 90 डिग्री समोरची साईड काय म्हणायची 2a म्हणायची. मी व्यवस्थित परत एकदा सांगतो. काय असतं रे की कोणाचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे तुम्ही जे सेट स्क्वेअर वगैरे यूज करता त्यामध्ये बी 2 सेट असताना एक 45 90 डिग्रीवाला सेट असतो आणि एक 30 60 90 डिग्रीवाला सेट असतो. आता याच्यामध्ये 30 60 आणि 90 डिग्रीवाला जो सेट आहे त्याबाबत आपण माहिती घेऊ. जर हा कोन 30 डिग्री असेल तर हा कोन किती असेल रे 60 डिग्री असेल. कारण की हा कोन काय रे काटकोन आहे म्हणजे हा 90 डिग्री आहे. तर या 30 डिग्री समोरची साईड हिला काय म्हणायचं ए म्हणायचं. या 60 डिग्री समोरच्या साईडला काय म्हणायचं a/√3 म्हणायचं आणि या 90 डिग्री समोरच्या साईडला काय म्हणायचं 2a म्हणायचं. म्हणजे या तिघ संख्यांपैकी एक कुठली तरी संख्या तुम्हाला दिलेली असेल आणि त्यावरून तुम्हाला उरलेल्या दोन संख्या इझिली फाइंड करता येतील विदाऊट एनी कॅल्क्युलेशन. म्हणजे जास्त मोठं कॅल्क्युलेशन न करता फटक्यात सॉल्व करण्याचे ह्या टेक्निक आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये खूप उपयोगी येतात त्या. ओके, हे झालं पहिलं 30 60 90 डिग्रीबाबत. तसंच सेम केस येते 45 90 डिग्रीमध्ये. हे बघा इथे असेल 45 90 डिग्रीच्या केसमध्ये काय ही साईड ए असते म्हणजे 45 आणि 45 समोरच्या साईड काय असतील ए असतील आणि फक्त 90 डिग्रीच्या समोरची साईड काय असेल रे √2a असेल. हे प्रॉपरली लक्षात घ्या. ओके, तर आता बघा इथे सगळ्यात पहिला न्यूमेरिकल आहे हा एक टाईप 1 झाला की एक वर्टिकल स्टिक आहे 12 सेंटीमीटर आहे लॉंग 12 सेंटीमीटर लांबीची एक स्टिक म्हणजे काठी आहे आणि त्या काठीची सावली जमिनीवर पडते. म्हणजे ही एक इथे काठी आहे,
इथे एक काठी आहे 12 सेंटीमीटरची आणि त्या काठीची सावली 8 सेंटीमीटर म्हणजे इथपर्यंत पडते. सूर्य म्हणजे या दिशेला आहे, सूर्य या दिशेला आहे, तो उजेड असा पडेल म्हणजे ते काठीची सावली इकडे पडेल ना. तर त्याच वेळेस जेव्हा सूर्य इथे आहे, सेम वेळेस जर एक टॉवर इथे आपण उभा केलेला आहे, त्या टॉवरची सावली जर 40 सेंटीमीटर 40 मीटर जर पडत असेल तर टॉवरची उंची आपल्याला काढायला लावली आहे. अतिशय सोपा न्यूमेरिकल आहे. आता जर सूर्याची पोझिशन एका वेळेस इथे पर्टिक्युलर इथे आहे, तर त्या सेम केसमध्ये ही सावली जी पडलेली आहे तिच्यासाठी जे कोन तयार झाले होते ते काय असतील, सेम असतील. म्हणजे हे 8 सेंटीमीटर बरोबर 40 मीटर होऊ शकतात. मग जर 8 सेंटीमीटर बरोबर 40 मीटर आहेत, तर या रिलेशनवरून आपण काय करू शकतो रे, टॉवरची हाईट काढू शकतो. म्हणजे 8ने जर मी डिवाईड केलं, 8 पंचे 40, आणि आता आपल्याला या 12वरून 12 गुणिले 5 जो आपला मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे त्याच्या मदतीने 12 पंचे 60 ही काय निघाली रे, टॉवरची उंची. हे टाईपचे न्यूमेरिकल असाच सॉल्व होतो. हीच त्याची प्रोसिजर आहे. कारण की याचं मागचं लॉजिक आहे की जी सूर्याची जी पोझिशन होती त्याच्यावरून आपण ठरवलं की दोघीच्या शॅडो पडण्यासाठीचा जो कोन लागणार होता तो कोन काय असेल, दोघं केसमध्ये सेम असेल, बरोबर. म्हणून 8 सेंटीमीटर बरोबर 40 मीटर आपण काय केलं रे, कन्सिडर केलं. ओके. तर नेक्स्ट न्यूमेरिकल की एका खांबाच्या पायापासून 60 मीटर अंतरावरील एका बिंदूपासून खांबाच्या टोप अँगल ऑफ एलिव्हेशन 30 डिग्रीचा होतो, तर खांबाची उंची काढा. काय सांगितलं आहे की एक खांब आहे आणि या खांबाच्या पायापासून म्हणजे इथपासून तर इथपर्यंत 60 मीटरवर आपण एक बिंदू मार्क केला आणि या बिंदूपासून जर आपण वर बघितलं तर अँगल किती होतं रे, 30 डिग्री होतो इथला अँगल. तर आपल्याला खांबाची उंची काढायला लावली. हे बघा असली केस आहे. तर आता ही जी इथे दिलेली आहे ही पुस्तकाची पद्धत आहे. पुस्तकाच्या पद्धतीनुसार आपण काय करतो रे, ही जी ए बी साईड आहे तिला काय करतो, एक्स मानतो, बरोबर. आणि ट्रायंगल ए बी सी मध्ये आपण टॅनचा फॉर्म्युला लावतो. टॅनचा फॉर्म्युला काय होतो, अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड, म्हणजे विरुद्ध बाजू भागिले लगतची बाजू, हा काय असतो रे, टॅन थिटा असतो. जर तुम्हाला आठवण नसेल तर गेले 2-3 लेक्चर आपण ह्याच वेगवेगळ्या फॉर्म्युलांवर घेतलं आहे. तर त्यामध्ये आपण अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड किंवा विरुद्ध बाजू भागिले लगतची बाजू असं लक्षात ठेवायचं. ओके. टॅन 30ची किंमत जर तुम्हाला करता नसेल येत कॅल्क्युलेट तर स्टँडर्ड लक्षात ठेवायची की 0.5774 अशी असते. 2-3 व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या की टॅन 30ची किंमत काय असेल. नाहीतर मग जो आपला टेबल जो दिलेला आहे तुम्हाला, माग गेल्या लेक्चरला मी एक टेबल दिलेला होता की टॅन 30ची किंमत काय असते, टॅन 45ची किंमत काय असते, टॅन 60ची किंमत काय असते, तो जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला इथे उपयोगी पडेल. पण जर डायरेक्ट व्हॅल्यू लक्षात असेल तर ओके. आणि मग या व्हॅल्यूला ही व्हॅल्यू जर मल्टिप्लाय केली तर आपल्याला उत्तर काय मिळेल रे, 34.64. ही झाली बुकची मेथड. यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी थोडंसं ट्रिकी आहे. आता नेक्स्ट कॉम्पिटेटिव्ह जो ॲप्रोच आहे तो सांगतो. हे बघा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सॉल्व करण्यासाठी एवढा टाईम नसतो, मग तिथे डायरेक्ट आपण ही पद्धत अवलंबतो. हे बघा इथे काय केलं आहे रे, सगळ्यात आधी मला माहिती आहे की जर एक अँगल जर मला 30 डिग्री दिला आहे, एक अँगल जर 90 डिग्री म्हणजे काटकोन आहे, तर हा कोन ऑब्वियसली किती राहील रे, 60 डिग्री असेल, बरोबर. मग आपला 30, 60, 90 डिग्रीवाला थेरम काय म्हणतो, जर 30च्या विरुद्ध साईडची बाजू जर ए असेल तर 60च्या विरुद्ध साईडची बाजू किती असेल रे, A√3, आणि 90च्या अपोजिटची साईड किती असेल, 2A. बस झालं, आपला न्यूमेरिकल अर्धा सॉल्व झाला. कारण की आपल्याला ही बाजू दिलेली आहे म्हणजे A√3ची किंमत आपल्याला ऑलरेडी दिलेली. मग A√3 बरोबर जर 60 डिग्री दिला आहे
तर हा √3 इकडे गुणिले इकडे त्यांना काय होईल रे, भागिले होईल, बरोबर. म्हणजे 60 भागिले √3. तर 60 भागिले जर √3 मी केलं तर उत्तर काय मिळेल रे, 34.64. आणि जर हे पण कॅल्क्युलेशन जर जमत नसेल तर कसं करायचं की 60 भागिले √3ला कसं लिहू शकतो रे मी, 3च्या डोक्यावर 1.5. या 60च्या डोक्यावर काय रे, 1 आहे. आपला जो इंडायसेसचा रूल आहे, लॉ ऑफ इंडायसेस म्हणजे घातांकाचे नियमनुसार a/m/a/n जर असेल तर आपण काय करू शकतो रे, घातांकांची वजाबाकी करू शकतो. मग या दोघे घातांकांची जर मी वजाबाकी केली म्हणजे 60 भागिले जर 3 म्हणजे 20, आणि दोघं घातांकांची वजाबाकी केली म्हणजे एकातनं अर्धा गेला तर किती उरेल रे, अर्धा. म्हणजे 20च्या डोक्यावर अर्धा म्हणजे 20चं काय घ्यायचं आहे आपल्याला, रूट घ्यायचं आहे. मग 20चं रूट जर घेतलं मी तर किती मिळेल मला आन्सर, 34.64 मिळेल. ओके, बघा एवढा सोपा ॲप्रोच असतो. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जर म्हणणार तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हे विचारत नाही इथपर्यंत, हे एवढंच विचारलं असतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, बस फायनल एवढंच विचारतात. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल आहे की जर 35 मीटर आणि 20 मीटर उंचीचे दोन टॉवर एकमेकांपासून काही अंतरावर उभे आहेत. लहान टॉवरच्या टॉपवरून मोठ्या टॉवरच्या टॉपकडे पाहिले असता अँगल ऑफ एलिव्हेशन 30 डिग्रीचा होतो. तर त्या दोन टॉवरच्या पायामधील अंतर काढा. जे काय सांगितलं आहे रे की दोन टॉवर आहेत. ओके, त्यांची उंची एकाची 35 आहे तर एकाची किती रे, 20 आहे. आणि एक मनुष्य इथे उभा केला आहे मी. ओके, आणि तो मनुष्य या समोरच्या टॉवरकडे पाहतो आहे. तर अँगल ऑफ एलिव्हेशन किती झाला रे, 30 डिग्री झाला, कारण की तो वरच्या दिशेने पाहतो आहे म्हणजे अँगल ऑफ एलिव्हेशन होईल, बरोबर. अँगल झाला 30 डिग्री. मग आपल्याला आता जी मेन फिगर लागणार होती ती कुठली आहे रे, ती आहे ही वाली. म्हणजे आपल्याला फक्त हा त्रिकोण. आता आपल्याला दोघं टॉवरच्या पायातील अंतर म्हणजे हे काढायचं आहे. तर याला पुस्तकाच्या मेथडनुसार आधी सॉल्व करून दाखवतो की याला काय मानलं रे आपण, एक्स मानून घेतलं. ओके, आता याला एक्स मानल्यानंतर आपल्याला हे अंतर काढायचं आहे, फक्त हे वालं इथून तर इथपर्यंत, बरोबर. मग या पूर्ण अंतर 35मधून जर मी हे 20 वजा केले तर ऑब्व्हियसली हे अंतर किती मिळेल मला, 15 मिळेल, बरोबर. मग आता जवळपास अर्धा न्यूमेरिकल आपला सॉल्व झाला इथे. ओके, तर आपल्याला कशी जॉमेट्री मिळाली की एक त्रिकोण मिळाला, त्याच्यामध्ये 30 डिग्री इथे मिळाले, नंतर इथे मिळाला आपल्याला एक्स म्हणजे जे आपल्याला फाइंड करायचं आहे म्हणजे शोधायचं आहे, इथे मिळालं आपल्याला 15. तर आता टॅनचा फॉर्म्युला यूज करायचा. टॅन 30ची किंमत तुम्हाला मी एक तर लक्षात ठेवा किंवा जो आपला टेबल आहे त्याच्यावरून यूज करा. टॅनचा फॉर्म्युला काय आहे की विरुद्ध बाजू भागिले लगतची बाजू. मग विरुद्ध बाजू काय आहे आपली, ही आहे म्हणजे 15 वाली आहे, 15 भागिले एक्स, बरोबर. हा 0.5774 इकडे भागिला येईल. मग 15 भागिले जर हे केले मी 0.5774 तर याचं उत्तर काय येईल, 25.9 मीटर. हे झालं पुस्तकाची लँग्वेज. आता आपलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामवालं. तर आपल्याला माहिती आहे की 30, 60, 90 डिग्रीवाला हे त्रिकोण आहे. तर यामध्ये आपण काय करू, आपली नेहमीची पद्धत, इकडे ए, इकडे 2a, इकडे a√3, बरोबर. आपल्याला विचारलेली ही बाजू आहे, देताना एची किंमत दिलेली आहे म्हणजे ए ची किंमत दिलेली, तर a√3 काय भेटेल मग 15√3. 15 × √3 जर मी केलं तर उत्तर किती मिळेल मला, 25.9 मीटर. ओके, बस एवढं छोटासा शॉर्टकट सॉल्व होतो न्यूमेरिकल. ओके, नंतर आता हा एक महत्त्वाचा टाईप आला आहे की एका टॉवरपासून काही अंतरावर असलेल्या एका बिंदूपासून टॉवरच्या टॉपकडे पाहिला असता टॉवर होणारा अँगल जर हा 30 डिग्रीचा आहे तर या बिंदूपासून टॉवरकडे 10 मीटर अंतर चालून गेलास त्या बिंदूजवळ अँगल ऑफ एलिव्हेशन हा 45 डिग्रीचा होतो. तर टॉवरची उंची काढा. अतिशय महत्त्वाचा न्यूमेरिकल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये खूप विचारला जाणारा न्यूमेरिकल. तर काय रे की समजा हा पॉईंट 1 आहे, इथे पॉईंट 1वर एक जण उभा होता, त्याने पहिल्यांदा इथे बघितलं तेव्हा 30 डिग्रीचा अँगल झाला. आता हा मनुष्य पुढे जाऊन इथे आला
आणि त्याने नवीन बघितलं तर तेव्हा कोन किती झाला रे? 45 डिग्री झाला. तुम्हाला मी सांगितलं होतं की जर या दिशेने जर आपण गेलो तर काय होतं रे? कोन वाढत जातो आणि त्या उलट जर या दिशेने गेलो तर कोन काय होतो? कमी होत जातो. हे लक्षात ठेवायचं. आता हा न्यूमेरिकल पुस्तकाच्या लँग्वेजने कसा सॉल्व्ह करायचा ते बघा. की समजा ए बी टॉवरची उंची काय केली रे आपण? एक्स मानली. ओके. नंतर या ट्रायंगल ए बी डीमध्ये अँगल ए डी बी बरोबर अँगल ए बी डी बरोबर किती रे? 45 डिग्री आहे. म्हणजे हा कोन किती रे? 45 डिग्री आहे. आता ए बी बरोबर ए डी बरोबर किती रे? एक्स. म्हणजे हे किती दिलं आहे आपल्याला? एक्स दिलेलं आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे की 45 90वाला कोनाची प्रॉपर्टी काय असते? की त्याच्या ह्या दोन साईड काय असतात रे? समान असतात आणि ही बाजू काय असते रे? √2a असते ना, बरोबर. आता या दोघे बाजू जर समान आहेत म्हणजे जर ही एक्स आहे जर ही पण काय असेल रे? एक्स असेल, बरोबर. मग या एक्समध्ये आता किती ॲड झाले रे? हे इकडचे 10 ॲड झाले. ओके. आता ट्रायंगल ए बी सीमध्ये टॅन 30चा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे या संपूर्ण त्रिकोणासाठी काय वापरायचा रे? टॅन 30चा फॉर्म्युला वापरायचा. टॅन 30च्या फॉर्म्युल्यानुसार अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड म्हणजे ए बी भागिले ए सी, बरोबर. ए बीची किंमत किती दिली आपल्याला? एक्स दिलेली आहे आणि ए सीची किंमत किती आहे? एक्स प्लस 10 आहे. तर त्याच्यामध्ये मग परत सॉल्व करून ही किंमत याला इकडे मल्टिप्लायला होईल आणि तो एक्स जसाच्या तसा मग परत याला पूर्ण सॉल्व करून 5.774 हे असं इक्वेशन मिळेल आपल्याला की एक्स मायनस 0.5774 एक्स इज इक्वल टू 5.774 असं इक्वेशन मिळेल. ओके. आणि या इक्वेशनवरून मग आपण एक्सची किंमत काढू 13.6. खूप ट्रिकी मेथड. आता एकदम सॉफ्ट म्हणजे शॉर्टवाली. ओके. यामध्ये काय रे? एक ट्रिक किंवा कन्सेप्टच आहे पण आपण त्याला ट्रिकचं नाव देतो. एक लक्षात ठेवायचं की जेव्हा थिटा हा अँगल जर 30वरून 45 डिग्री होत असेल म्हणजे जर 30 डिग्रीचा अँगल आहे आणि त्याच्यावरून बदलून जर तो 45 डिग्री झाला तर एच म्हणजे हाईटचा फॉर्म्युला काय होतो की D/2 गुणिले √3 + 1 हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा एक ट्रिक आहे किंवा एक कन्सेप्ट आहे की जर अँगल 30वरून 45 डिग्री होत असेल तर हे अंतर किती काय म्हणतो आपण याला? डी हिंदीमध्ये म्हणायला गेलं तर दुरी. आणि याला काय म्हणतो आपण? एच. तर जर एच काढायचं असेल आपल्याला तर एच कसा निघतो रे? एच इज इक्वल टू D/2 इंटू √3 + 1, बरोबर. आणि मग या फॉर्म्युल्यामध्ये आता आपल्याला डी किती दिलेला होता रे? 10 दिलेला होता, ऑलरेडी दिलेला आहे. तर 10/2 गुणिले √3 + 1 10/2 काय होतील रे? 5, बरोबर. आणि 5 इन ब्रॅकेट √3 + 1 तर उत्तर काय मिळते? 13.66. करून बघा, स्वतः सॉल्व करून बघा, तुम्हाला लगेच सॉल्व करता येईल. अतिशय सोपी टेक्निक आणि ट्रिक म्हणता येईल. ओके. नेक्स्ट न्यूमेरिकल आहे त्याच बेसिसवर आहे की जर अँगल हा 45वरून 60 डिग्री होत असेल. तुम्ही म्हणणार की कसं आलं सर? कन्सेप्ट काय आहे? ते कन्सेप्ट पण सांगून देतो. गेल्या न्यूमेरिकलमध्ये जी शॉर्टकट मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला दिला तसं तर तुम्ही फॉर्म्युलाच लक्षात ठेवायला पाहिजे. पण कन्सेप्ट पण सांगून देतो. कन्सेप्ट कसं करतो आपण की आपण काय करतो रे? अंतर मानतो की याला जर एक्स मानला तर हा काय होईल रे? एक्स प्लस 60 होईल, बरोबर. आणि आता हे दोन ट्रायंगल इथे इन्क्लूड झालेले आहेत. आता या दोन ट्रायंगलवरून मग आपण काय करतो की एक्स प्लस 60 म्हणजे ही साईड आणि हा साईड 60च्या अपोजिट साईड किती रे? एक्स √3 या दोघी एकमेकांना काय इक्वल आहेत. मग त्याच्यावरून आपण परत रिअरेंजमेंट करून एक्स बरोबर 30 √3 असं अरेंजमेंट आणतो आणि मग शेवटी आपल्याला काय मिळतं रे? असा फॉर्म्युला मिळतो. या फॉर्म्युल्याला आपण डायरेक्टही आणू शकतो पण तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा, थेरम वगैरे लक्षात नका ठेवू. ओके. द नेक्स्ट न्यूमेरिकल. जमिनीवरील एका विशिष्ट बिंदूपासून एका चिमणीचा टॉपचा अँगल ऑफ एलिव्हेशन जर 30 डिग्रीचा आहे तर या बिंदूपासून चिमणीकडे
मीटर अंतर चालून गेल्यास हाच अँगल ऑफ एलिव्हेशन 60 डिग्रीचा होतो. तर चिमणीची उंची काढा. म्हणजे अँगल 30 वरून किती झाला रे? 60 झाला, बरोबर. जर अँगल 30 वरून 60 झाला तर आपली शॉर्टकट मेथड काय आहे की अँगल जर 30 वरून 60 जर होत असेल तर आपण काय करतो रे, हे पण हे नियम परत लिहून घ्या एका ठिकाणी. हे याला D/2 असतो, हा D असतो, हा D/2 इंटू √3 असतो. तर आपण काय करतो रे, डायरेक्ट या फॉर्म्युल्यामध्ये टाकून सॉल्व करून घेतो. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, नंतर हे लक्षात ठेवायचं आणि हे लक्षात ठेवायचं. 3 केस आहेत फक्त की अँगल 30 वरून 60 होतो, नंतर अँगल 30 वरून 45 होतो, आणि अजून एक केस आहे आय थिंक 45 वरून 60 होतो. ते बघू आपण. आणि मग पुस्तकाची मेथड तर आहेच. मग पुस्तकाच्या मेथडनुसार आपण काय करतो रे मग की यात ही साईड जी आहे तिला आपण काहीतरी मानून घेऊ. मग ते मानल्यानंतर आपण काय करू रे, ते मानल्यानंतर टॅनचा फॉर्म्युला लावू आणि टॅनच्या फॉर्म्युला लावूनुसार परत हे असं ट्रिकी कॅल्क्युलेशन करू. चॉईस तुमची आहे. ओके. हे पण एक हे बघा, तुम्हाला बोललो मी केस असते की 45 वरून जर 60 डिग्री अँगल होत असेल, या 3च केस आहेत. या तिघे केसचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. एक्स म्हणजे ही बाजू किती असते रे, D/2 √3+1. एच किती असेल रे, x√3 हा वाला, आणि याची किंमत काय असेल मग D/2 √3 इंटू √3+1. इम्पॉर्टंट कुठले कुठले फॉर्म्युले आहेत ते सांगून देतो एकदा, हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील. हे बघा, ही स्लाईड आहे. या स्लाईडमधील हा फॉर्म्युला हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आणि ही फिगर काय करून घ्यायची रे, काढून घ्यायची आणि ही केस लिहून घ्यायची की जेव्हा अँगल 30 वरून 45 डिग्री होत असेल. हे झाला पहिला इम्पॉर्टंट फॉर्म्युला. नंतर हा सेकंड वन की अँगल जर 30 वरून 60 होत असेल तर हा फॉर्म्युला लिहायचा, ही फिगर काढायची व्यवस्थित, हे लिहायचं. नंतर परत ही केस की अँगल जर 45 वरून 60 होत असेल तर हे फॉर्म्युले हे सगळे लिहून घ्यायचे. एका ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या, तुम्हाला फ्युचरमध्ये खूप उपयोगी येतील हे फॉर्म्युले. ओके, ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये काही अडचण असेल तर मला तसा ग्रुपवर मेसेज करा.